देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. विठ्ठला 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 गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री गुरुदेव महाराज त्र्यंबकेश्वर भगवान महाराज भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गात् करो प्रथम नमः, करो प्रथम नमः, पाण्डुरङ्गात् करो प्रथम नमः, हे दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, ताता कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबा तुझे गुरुदास तुका, बाबा गुरुदास तुका, बाबा गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. विठ्ठला 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 विठ्ठला. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. चारधाम यात्रा काशी विश्वेश्वर मावंदे या निमित्ताने गंगाजल पूजन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. चारी धामाची यात्रा करून जे सुखरूप या ठिकाणी घरी आले आणि चारी धाम प्रभूने त्यांच्याकडून करून घेतले, त्यांचा हा उत्सव, त्या यात्रेचा हा मावंद्यांचा उत्सव आपण अत्यंत प्रेमाने या ठिकाणी करत आहात. मला तर असं वाटते महाराज, हे कीर्तन एका दिवसाचं नाही, हे कीर्तन सप्त्यातलं आहे की काय, बाबा 7 दिवस सप्ताह चालू असावा आणि हे शेवटच्या दिवसाचं मागणीचं कीर्तन असावं. इतकं सुंदर आयोजन आपण या ठिकाणी केलं आहे. परिसरसुद्धा किती सुंदर आहे आणि या परिसरात वाढवण्यासाठी तुम्ही यातले झाडं तोडले नाहीत, हे महत्त्वाचं आहे नाही का. हे विकासाच्या नावाखाली काही झाडं तोडल्या जात आहेत, मग ते नाशिकच्या झाडाबद्दल नाही बोलत मी, म्हणजे मला तिकडे नका नेऊ नाही का. विकासाच्या नावाखाली झाडं नाही तोडले पाहिजेत. झाडं हे आपलं आयुष्य वाढवणारे आहेत, वृक्ष हे आपल्याला आयुष्य देणारे आहेत.
सज्जनानो, पर्यावरण शाबूत राहावं यासाठी वृक्षाची फार मोठी गरज आहे. नामदेव महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, जे वृक्ष लावती सर्व काळ तयावरी छत्राचे झडलाळ. वृक्षाला असं महत्त्व आहे. म्हणजे जे वृक्ष नेहमी लावतात ना, त्याला पुढच्या जन्मामध्ये पंतप्रधान होण्याचा योग येतो. लक्षात ठेवा. त्यावरी छत्राचे झडलाळ. वृक्ष अत्यंत महत्त्वाचे असतात, त्याला तोडायचं नाही महाराज. बऱ्याचदा त्याची तोड होते. आमचा आश्रम 10 गुंठ्यामध्ये आहे महाराज, फक्त 10 गुंठ्यामध्ये. पण झाडं किती आहेत? किमान 500 तरी. 10 गुंठ्यात 500. सगळे झाडंच आहेत. आम्ही झाडाखाली बसलेले असतो. आमचे विद्यार्थीसुद्धा झाडाखालीच अभ्यास करत आहेत. आणि म्हणून मी आपल्याला यासाठी धन्यवाद देतो की आपण या विकासासाठी झाडांची तोड केली नाही. अरे, आपण मोटरसायकल चालवत आलो तरीसुद्धा मोटरसायकल सावलीत राहिली पाहिजे अशी इच्छा करतो. आपण एखाद्या मैतीवर गेलो तरीसुद्धा एखाद्या झाडाच्या आश्रयाने आपण थांबतो. आपली गाडी तापू नये म्हणून आपण त्याच्या खाली नेतो. आपण बसायचं असलं पंक्तीत आणि आज ऊन असलं तर लगेच झाडाखाली जातो. मग झाड जर तुम्हाला जेवण करण्यासाठी आधार देत असेल, झाड जर तुम्हाला गाडी लावण्यासाठी आधार देत असेल, वृक्ष जर तुम्हाला ऑक्सिजन देत असेल, तर माझ्या दादांनो, वृक्ष जगणं हे भविष्याची फार मोठी गरज आहे. वृक्षवल्ली वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. पक्षी ये सुस्वरे आळवी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. आकाश मंडप पृथ्वी आसने. रमते थे मन क्रीडा तेरी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. 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 हे वृक्ष आपण शाबूत ठेवलो यासाठी मी गावातील जे काही कार्यकर्ते मंडळी असेल त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी हा उत्सव अत्यंत प्रेमाने आपण करत आहात. किती महाराज मंडळी आलेत महाराज इथं. ते आमचे मित्र नाही का, शेगावला आम्ही बरोबर होतो. गजानन तुमचं नाव ना? बघा, माझ्या ध्यानात राहिलं. गजानन महाराज आहेत. ते आता नवीन नाही का चालू करणं चालू आहे. आमचे रविदास महाराज आहेत. बघा बरं, इतक्या मोठ्या महाराजांजवळ राहणारे महाराज किती नम्र आहेत बरं. आमचे योगेश महाराज आहेत. त्यांच्या घरी गेलो होतो ना. त्या पायथ्याशी घर आहे, डोंगराच्या पायथ्याशी घर आहे. तुम्ही तसं बोलावलं नसतं. आम्हाला येण्यासाठी तुमचा ॲक्सिडेंट झाला. लक्षात. आमचे योगेश महाराज आहेत. आमचे गजानन महाराज, 2 गजानन महाराज आहेत. ते कोपऱ्यात कोण उभं आहे? भूषण महाराज आहे. आता तुम्ही धोत्रावर नसल्यामुळे मी महाराज म्हणत नाही तुम्हाला. तुम्ही महाराज आहे. अरे हे महाराज, तुम्ही धोत्र आहे ना? काय? भाऊसाहेब महाराज. भाऊसाहेब महाराज आहेत. आणि इकडे महाराज हां माऊली महाराज जगताप. बापरे, जगताप मोठं नाव आहे. जगतापाला घाबरावं लागते. माऊली महाराज जगताप. आणि ज्या महाराजांची प्रत्येक थाप विचारपूर्वक असते. प्रत्येक थाप कुठं थाप मारायची हे त्यांना माहीत आहे. आणि आता जास्त शिकले ते, लग्न झालं तेव्हापासून. ते आमचे जावई आहेत बरं काय. त्या 5 गोष्टी कधी पूर्ण होत नसतात. जामातो दशम जाया असं नाही का. हो, समुद्र कधी पूर्ण होत नाही, नाही का. पोट कधी पूर्ण होत नाही, ते मागतच राहते, नाही का. आणि जावई कधी पूर्ण होत नाही. बघा तुम्ही किती देत द्या, तुम्ही ते मागतच राहता. आमचे अविनाश महाराज आहेत. महाराजांचं नाव काय? हां
भाऊसाहेब महाराज आहेत. आणि खरं म्हणजे आमच्या गोरखची आई इतक्या लवकर जायला नव्हती पाहिजे. मला वाईट वाटतं. गोरख लहान आहे अजून. तो जरी कीर्तनकार म्हणून मोठा असला तरी अजून माझ्या दृष्टीने आपल्या दृष्टीने तो लहान आहे. आई आई असते बघा. आम्हाला सतत महाराज 1 वर्ष असे एकही दिवस गेला नाही की माझ्या माईची आठवण आली. आजही एखाद्या वेळेला अचानक मी तर रात्री एखाद्या वेळेला असं म्हणायचो, साली माय गेली राजा आपली, विठ्ठल सांगायचा बाबा तुम्ही रात्री वसनावलात, साली माय नव्हती जायला पाहिजे, असं आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणायचो, स्वप्नात म्हणायचो. सगळं भेटेल गड्या माणसाला जीवनामध्ये, माय नाही भेटत. खरं सांगा भगिनींनो, तुमची माय जोपर्यंत माहेरामध्ये जिवंत होती तोपर्यंत तुमच्यासाठी माहेर कसं होतं, कसं. माहेरामध्ये आजही मायेची आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. आजही जोपर्यंत माहेरामध्ये माय जिवंत असते ना तोपर्यंत ती माय श्रीमंत मुलीवरही तेच प्रेम करते की जे गरीब मुलीवर करते, लक्षात ठेवा. किंवा गरीब मुलीवर तेच प्रेम करते, सारखं प्रेम. मायच्यामध्ये असं नसते महाराज की ही मुलगी श्रीमंत आहे, ही मुलगी गरीब आहे, असं असते का कधी? असं असते का कधी? तुम्ही सांगा मला. किंवा हे पोरगी आमची श्रीमंत आहे म्हणून तिच्यावर जास्त प्रेम केलं पाहिजे, हे पोरगी गरीब आहे, आवाज कमी करे, ही पोरगी गरीब आहे म्हणून याच्यावर कमी प्रेम केलं पाहिजे, असं माय पाहते का कधी? मला आठवते मी खेड्यातला आहे. आमच्या माईने शेवटी एवढंच विचारलं होतं मला. 3ऱ्या दिवशी गेली आमची माय, बाबू एक शब्द देशील? म्हटले हां. माझ्या गरीब पोरीकडे लक्ष देशील का तू? ती दुसऱ्याच्या घरी कामाला जाते. मी म्हटलं मा नक्की देईल, तिच्याकडे नक्की लक्ष देईल, तिची परिस्थिती होईल तोपर्यंत. म्हणजे माय जी श्रीमंतीकडे पोचत नाही, माय जिथं गरज असेल तिथं पोचत असते. जीवा परीस बाळ आवडे माते, आवडे माते, जीवा परीस बाळ आवडे माते, आवडे माते, जीवा परीस बाळ आवडे माते, आवडे माते, जीवा परीस बाळ आवडे माते. आंधळे पांगळे मुके अनर्ग, आंधळे पांगळे मुके अनर्ग, जीवा परीस बाळ आवडे माते, आवडे माते, जीवा परीस बाळ आवडे कशी असू द्या, आंधळं असू द्या, पांगडं असू द्या, बहिरं असू द्या, अनर्गळ असू द्या, म्हणजे रोज फुटाणे खाणारं असू द्या, माईला आवडतं. माईला आवडतं. मी बोलत होतो भावामध्ये बदल होतो. भावामध्ये भाव श्रीमंत बहिणीकडे जितका जातो ना तितका गरीब बहिणीकडे नाही जात. तुमचं काय मत आहे? हां, श्रीमंत बहीण असेल तिथं नाक घासत जातो की बा तुझं पोरगा आता लग्नाचं आहे, माझी पोरगी आहे, बघ तू. गरीब बहिणीकडे नाही जात महाराज. गरीब बहीण करू शिकवतो. बरोबर आहे का माझं? माय नाही करत तसं. महाराज रविदास महाराज, काही गोष्टीत बदल करू शकतो आपण, काही गोष्टी नाही बदलू शकत, नाही बदलू शकत. काही गोष्टी बदल करू शकतो, काही गोष्टी बदलता येतात. आता आमचे चोपदार आहेत. चोपदार तुम्ही दुकान बदलू शकता, बरोबर आहे. या दुकानावर जर उधारी जास्त झाली तर तुम्ही दुसऱ्या दुकानावर जाऊ शकता. हां, बदलू शकता ना दुकान. हो तर म्हणा, बदलू शकता, दुकान बदलू शकता तुम्ही. जमीन बदलू शकता. अरे जमीन विकत घेऊ शकता का नाही दुसरी? हे विकून दुसरी चांगली फायद्याची असली तर घेऊ शकतो आपण. जमीन बदलू शकतो आपण मोबाईल बदलू शकतो, मोबाईल बदलू शकतो आपण गाडी बदलू शकतो, गाडी बदलू शकतो आपण पैसे बदलू शकतो. 100चे 50-50चे घेऊ शकतो का नाही? आपण पैसे बदलू शकतो. आता एक गोष्ट राहिली ते तुम्ही सांगा, आणखी काय बदलू शकतो आपण? आणखी काय बदलू शकतो? बदलू नका पण सांगा तर खरी. आणखी काय बदलू शकतो आपण? आणखी एक गोष्ट. अरे बायको म्हणणं फटका इतका विषय करते का? बदलू शकतो का नाही? काय घाबरतात बो हे माणसं. बरं बदलू शकतो का नाही?
हा इथं हजर नाही वाटते. हा इथं हजर नाही, तुझी आली असती मोजून. आपण बदलू शकतो, आपण अनेक गोष्टी बदलू शकतो, पण दोन गोष्टी आपण कधीच जीवनामध्ये बदलू शकत नाही. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आपण जन्मभूमी बदलू शकत नाही, आपण जननी बदलू शकत नाही. ते काळी असो वा गोरी असो, जननी ते जननी आहे. ते उंच असो वा ठेंगणी असो, जननी ते जननी आहे. ते गरीब असो वा श्रीमंत असो, माय ती माय आहे. ते अशिक्षित असो वा सुशिक्षित असो, माय ती माय आहे. हे नाही बदलू शकत माय. अपि सुवर्णमयी लंका, रामप्रभू म्हणतात, नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. सहज गोरख आलाय, त्याच्या घरी आम्ही जायला पाहिजे होतं. खरं म्हणजे त्याने माहीत नाही केलं बऱ्याच दिवस. आमच्या गोरखच्या मातोश्री आज नाहीत, त्याचं आम्हाला दुःख आहे. आणि हा मावंद्याचा कार्यक्रम आहे पहा. सौभाग्यवती संगीता श्री भाऊसाहेब आबूजी जाधव, नाही का, भागूजी जाधव. सौ हिराबाई श्री किसन शंकरराव यशवंतराव जाधव. सौ मीरा आमचे दिगंबर भाऊची बहीण, असंच ना. सौ मीराची शभूराव नभू जाधव. सौ इंदुबाई श्री केशव रामचंद्र काकडे. सौ पद्मावती श्री बाबूराव लक्ष्मण दीक्षित व गंगा भागीरथी लंकाबाई शिवाजी जाधव. 1 2 3 4 5 6. हुशार आहे. हे हुशार माणसाचे लक्षण आहेत सगळे. 6 जणी मिळून एक कार्यक्रम. अरे वा. हा तुम्हाला डबल बोलायचंच काम नाही. कुठं आहेत त्या संगीताबाई? कुठं आहेत ह्या संगीताबाई? यांचे 4 धाम पूर्ण झाले. हिराबाई, हिराबाई कुठं आहेत? हिराबाई, हिराबाई, हां त्या हिराबाई. उभ्याच राहा तुम्ही जरा आता कीर्तन होईपर्यंत. मीराबाई, मीराबाई, ह्या मीराबाई. अरे वा. इंदुबाई, त्या इंदुबाई बऱ्या आल्या तिकून, वापस बऱ्या आल्या तुम्ही, नाही तर सरपण पाठवलं असतं आम्ही. पद्मावतीबाई, पद्मावतीबाई, वा. आणि लंकाबाई, लंकाबाई, वा रे वा. अयोध्येला गेलते का नाही? अयोध्येला गेलते का म्हटलं? का लंकेलाच गेलते फक्त? वा, सुंदर आहे. आनंदाचा कार्यक्रम आहे, आनंदात झाला पाहिजे. आणि यांनी 4 धाम पूर्ण केले. आणि खरं म्हणजे या ठिकाणी हा उत्सव त्याने ठेवला. आम्हाला दिगंबर भाऊनी आणि या सगळ्या लोकांनी या ठिकाणी येण्याचा आग्रह केला. आणि आजची कीर्तन हे करकर वाजते नाही का? बरं असू द्या. हा याचा आवाज आहे असं समजा. स्वामीजी आहेत महाराज, हां दत्तानंद महाराज. या या. विठ्ठल 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 नागरे महाराजांना पाहिलं की त्यांच्या आश्रमातले आंबे दिसतात. कोणालाच देत नाहीत महाराज आंबे. हे आपण गेलो तरी देत नाहीत. हा ते साले ते आंबे, आपण आंब्याला पाहतो ना, आंबे आपल्याला पाहतात. नागरे महाराज आपल्याकडे पाहत असतात. हे तोडतात का काय? माझं प्रेमाचं ठिकाण आहे. शिबिरावाले माझ्या प्रेमाची माणसं असतात. असो, आपण सगळेजण आलात, खेळीमेळी आपण कार्यक्रम करू, सगळ्यांमधून करू. आणि बरोबर जास्त वेळ आपला घेणार नाही, पण हा थोडासा अवेळी कार्यक्रम असतो.
9 ते म्हटलं की बरोबर 10-12 वाजता तो संपत असतो, 11 वाजता संपत असतो. संध्याकाळी 7 वाजता म्हटलं की तो 9 वाजता संपतो. म्हणजे लोकांच्या डोक्यात असते की बाबा आता 7:30 वाजले, आता 8 वाजले, आता 8:30 वाजले, आता 8:45 वाजले, आता 9 वाजले, आता पंगत, असं डोक्यात असते नाही का. तसं आता कसं डोक्यात ठेवायचं हे सांगतो. आता 1 वाजता तुमची पंगत बसणार आहे. किती वाजता? चालेल ना? हां चालेल ना? तुला चालेल का? 1 वाजता आपली पंगत बसणार आहे असं डोक्यात ठेवायचं. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. 1.25 तासामध्ये आपल्याला मोकळं व्हायचं. इथून सज्जनानो, या चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. जवळजवळ आपण सगळेजण आहात, अण्णा आहेत आमचे, कसरून नाना आहेत. मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत बरं का. सगळ्यांची नावं माहीत करून घेऊ आपण बरं का. ज्यांचे नाव राहिले ना ते कार्यक्रम घेत नाहीत मग आपला ठिकाण बरोबर. आपण सगळेजण आहात. हां मला अत्यंत प्रिय आहात आपण. हां खूप प्रिय आहात महाराज सगळीजणं मंडळी बरं का. हो ते उपरणं बांधलेले हां वाडेकर बाबा, चांगली तब्येत आहे अजून. काय वय आता? बापरे, असं ना? वा. अशी वय पाहिजे. 2-4 भाकरीचा मुर्दा अजून बी जात असेल बाबा. त्याच्याशिवाय अशी तब्येत राहू शकत नाही. विठाला विठाला विठ्ठल आजचा कार्यक्रम आनंदाचा आहे की नाही महाराज? तो आनंदाने केला पाहिजे. आणि म्हणून चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो एकनाथ महाराजांचा अभंग आहे. पाठ नसला तरी सगळ्यांच्या माहितीचा असा एक अभंग आहे. किंवा पुढे मागताय. पहिलं सूत्र मी तुम्हाला असं सांगतो की प्रपंचाच्या समोर तुम्ही किती दिवस मागायचा. तुमची मागणी कशाची आहे? सुखाची आहे. किंवा मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे. मी मोटरसायकल घेतली नाही तोपर्यंत मला गाडी पाहिजे, मला सुख पाहिजे, याच्यातून मिळेल, त्याच्यातून मिळेल, त्याच्यातून मिळेल. प्रपंच देत नाही असं नाही, पण सुख नाही देणार, सुख नाही देणार. आपण प्रपंचाच्या समोर मागतो सुख, आणि प्रपंच आहे कसा? दुःख बांधवेडी आहे हा संसार. दुःख बांधवेडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे. सुखाचा विचार नाही ज्याच्याजवळ जे असेल ते मागितलं पाहिजे. आपण मागतो पण संसारापुढे सुख मागतो. मग सुख देत नाही तर आपण मागतो का बरं? हा लेखाचा इतकं बिलिंदर आहे हा प्रपंच. हा प्रपंच आपल्याला सुखाच्या आशेने जगवतो. बसा बसा बसा. आशा फार वाईट आहे. आशेने सुखाच्या जगतो माणूस, पण हा प्रपंच आपली आशा कधी पूर्ण करत नाही. एक दृष्टांत सांगतो. कुंभार होता. कुंभार म्हटलं की त्याच्याजवळ गाढव असतं, आणि त्या गाढवावर पूर्वीचा काळ मडके असले बरोबर रचले होते. आणि 2-3 बाजार फिरल्यानंतर ते गाढव एकदम थकलं आणि गाढव खाली बसलं. गाढव खाली बसल्यानंतर त्याने खूप मारलं त्या गाढवाला, पण ते गाढव काही उठायला तयार नव्हतं, कारण ते गाढवच होतं. गाढव कितीही मारून उठत नसते बाबा, नाही का? मी गाढवाबद्दल बोलतो. आणि ते उठायलाच तयार नव्हतं. म्हणून एका माणसाला त्याने विचारलं की बाबा हे गाढव उठलं पाहिजे हो, पुढचा बाजार निघून जाईल माझा. आताच तर उन्हाळा आहे, एवढेच फक्त मडकी विकल्या जातात, मग हिवाळ्यात कोण घेणार आहे? उठण्यासाठी काय केलं पाहिजे? तोही माणूस गाढवावालाच होता. त्याला गाढवाची पद्धत माहीत होती. त्यांनी सांगितलं एक बांबू आण. बांबू म्हणजे बांबूचा उठण्याचा काय संबंध आहे? मी खूप मारलं याला. म्हटले मारण्यासाठी नाही, तू आण. त्याने एक बांबू आणला. बांबू आणला आणि तो बरोबर त्या गाढवाच्या पोटाला बांधला. असा इथं पोटाला बांधला आणि समोर बरोबर 2 हात पुढे ठेवला. असा 2 हात पुढे ठेवला. लक्षात आलं ना तुमच्या? हो, असा 2 हात पुढे ठेवला. आणि त्या 2 हात जो पुढे ठेवला ना, त्याला एक हिरव्यागार घासाची पेंडी बांधली त्या माणसाने,
कितीही मारून जे गाडं उठायला तयार नव्हतं ते उठलं ते उभं राहिलं. बरं उभंच राहिलं नाही, चालायला लागलं. कशासाठी? घासासाठी. कशासाठी? घासासाठी. आता मला खरं सांगा तुम्ही, ते किती दिवस चाललं म्हणजे त्याला घास मिळेल? अंतर किती आहे घासाचं? एवढंच आहे. ते चाललं म्हणजे घास कुठं जाईल? पुढे जाईल. ते किती दिवस चाललं म्हणजे त्याला घास मिळेल? भगिनींना विचारतो, ते कितीही दिवस चाललं तरी त्याला तो घास भेटणार नाही. तुम्हाला असं वाटतं का मी हे सगळं गाढवाबद्दल बोलतो म्हणून? सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुखी नाही हिंदकाची माया मेला जीव माला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुखी नाही हिंदकाची आशेने जगवतो रे राजांनो हा प्रपंच. तुम्हाला सांगतो, मी इमानदारीने सांगतो बरं काय, खरं आहे. हां, आशेने जगवतो. ज्याची वृत्ती प्रापंचिक असेल ना तो प्रापंचिक. जो मानाची अपेक्षा करत असेल परमार्थ करू नये. अरे हो हो विठ्ठल 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 विठ्ठल. एक माया नदीचं वर्णन आहे महाराज, फार सुंदर वर्णन आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया या श्लोकावरची तुम्ही ज्ञानोबारायांची टीका वाचा. त्यामध्ये त्या पुराचं, त्या नदीचं वर्णन करत असताना थोडक्यामध्ये सांगून जाईल. ज्ञानोबाराय असं म्हणतात की त्या नदीच्या अलीकडचा जो काठ आहे ना त्याला प्रवृत्त म्हणतात, पलीकडचा जो काठ आहे ना त्याला निवृत्ती म्हणतात. त्या निवृत्तीरूपी काठावर जाण्याची प्रत्येकाची इच्छा म्हणून सगळेजण त्याच्यात उड्या मारतात, पण पलीकडच्या काठावर पोचत होत नाहीत. का पोचत होत नाहीत बाबा? तर मधामध्ये अनेक संकट त्यांना अडवतात. त्यामध्ये अनेक संकट आहेत. पुरामध्ये काय काय संकट असतात, काय काय अडचणी असतात? पुरामध्ये भवरे असतात, पुरामध्ये वळणं असतात, पुरामध्ये उकड्या असतात, पुरामध्ये फार मोठी धार असते, पुरामध्ये फार मोठं एखादं खडक असते, पुरामध्ये फुरसांड असते, पुरामध्ये फेस असतो. बरोबर आहे ना? पुरामध्ये फेस असतो आणि पुरामध्ये पाणी गढूळ असते आणि खाली गाळसुद्धा असतो. काय सुंदर आहे महाराज हे विवेचन. प्रवृत्ती काठावर उड्या मारणारी माणसं आस्थेची महापुरी रिगता ती कोटीवरी तरी प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे. विपायला म्हणजे एखादा. खूप लोक उड्या मारतायत सुखाच्या काठावर जाण्यासाठी, पण एखादाच पलीकडच्या काठावर पोचतो. याचं कारण ते भवरे त्याला पुढे जाऊ देत नाहीत. या भवऱ्याला द्वेषरूपी भवरा म्हणतायत. द्वेषरूपी भवरा आहे. त्याला वडणं आहे ना ते मत्सररूपी वडणं आहेत. मत्सर कारण नसताना माणसं मत्सर करतायत ना, ते वडणं आहे नदीतलं. मत्सरूपी वडणं आहे, द्वेषरूपी भवरे आहेत. अशी फिरतायत ते भवरे. या नदीमध्ये उकड्या आहेत. उकड्या अशी उकडी नाही काय, उकडी. त्या उकड्या कोणत्या? काय सुंदर वर्ण आहे हो. उकड्या आहेत. कोणत्या उकड्या आहेत? विद्या, धन आणि कुल. मी विद्वान आहे, विद्वान आहे. उकडी आहे. आपल्या नावापुढे आपण तुम्ही विदर्भ रत्न लिहिलंच नाही. विदर्भ नाही, मी उकडी आहे. उकडी आहे. विद्वान हे एक उकडी आहे. मी धनवान आहे. आपला जो काय कमी आहे, धनवान आहे आपण. हे एक उकडीच आहे ना. पण खिसा गरम असला की उकडी येतेच महाराज. ही उकडी समजते ना अशी. मी विद्वान, मी धनवान आणि मी कुलवान. ह्या उकड्या आहेत त्या नदीतल्या. त्या नदीमध्ये खडक आहे ना, खडक ते रतिरूपी खडक आहे. त्याच्यावर कामरूपी लाटा सारख्या आदळत आहेत. त्या नदीवर जे फेस वाहतो ना, फेस
फेसाचं काय वर्णन आहे, त्याला फेसाला काय म्हणतायत? तो जीवरूपी फेस आहे. हे दिसतंय ना पांढरं सगळं इथं बसलेलं, हा फेस आहे बरं. फेस आहे. हे बुडबुडे आहेत. हा फेस आहे. हा बुडबुडा कधी जाईल महाराज काही सांगता येत नाही. हा फेस आहे सगळा, या नदीवरचा फेस आहे. हा फेस आहे. जडी बुडबुडे देखता देखता जड़ी बुड़ बुड़ी, देखता देखता जड़ी बुड़ बुड़ी, देखता देखता जड़ी बुड़ बुड़ी, देखता चनन लागता दिसे नाचे, चनन लागता दिसे नाचे, जड़ी बुड़ी उतार पाहता पाहता कैसा काय सुंदर रूपक आहे महाराज हे. हा दिसतोय ना, हा मंडपात बसलेला, हा नदीवरचा फेस आहे भाऊ. फेस महाराज, फेसाला काय सत्ता असते, किती सत्ता असते बुडबुड्याची, गारुड्याच्या खेळाची सत्ता असते किती महाराज. क्षणभर सत्ता असते. ते आंबे दिसत आहेत आपल्याला, पण ते खोटे असतात. 50-50च्या नोटा दिसतात आपल्याला, पण त्या सगळ्या खोट्या असतात. तो गारुडिकाने इकून मान बाजूला करते एका माणसाची, धड बाजूला मान बाजूला जिवंत उठवतो. हे सगळं खोटं असते. जे जे देखने सकळते हे स्वप्नीचे प्रभजन, रोज असा एखादा निरोप असतो की तो जाण्याचा असतो. म्हातारा माणूस जात असेल तर महाराज हरकत नाही. 70, 75, 80चं वय असेल तर ते जाण्याचंच वय असं म्हणू आपण. पण 45 वर्षाचा मुलगा ज्यावेळेला जातो, 42 वर्षाचा मुलगा ज्यावेळेला जातो, 30 वर्षाचा मुलगा ज्यावेळेला जातो ना, हे फार मोठं दुःख असते बघा. प्रपंच सोडून त्याला जावं लागतं. अटॅकने बरेच मुलं जात आहेत. याचा अर्थ हा बुडबुडा आहे. या नदीवरचा फेस म्हणजे आपण सगळेजण आहोत. हो, जास्त रुबाब करू नका. फेस आहोत आपण. त्या पुरामध्ये वाहते ना फुरसाण म्हणतात ना त्याला, एकत्र वाहते. ती सुख-दुःख रूपी फुरसाण आहे. सुख-दुःख रूपी फुरसाण वाहते. मला पुढे न्यायचं आहे तुम्हाला थोडं. इकडचंही पाणी एखाद्या वेळेला निथळ आहे, इकडचंही पाणी निथळ आहे, आणि मधात जे धार आहे ना नागरे भाऊ, ती अहंकार रूपी धार आहे. ती अहंकार, ती फोडणं फार महत्त्वाची असते महाराज. फुटतच नाही. अहंकार कधी निर्माण होईल काही सांगता येत नाही, लक्षात ठेवा. आणि ती धार तोडणं अत्यंत कठीण आहे. मला पुढे तुम्हाला थोडंसं घेऊन जायचं आहे. त्याच्यामध्ये जे पाणी आहे ना, ते गढूळ आहे. ते भ्रांतीचं गढूळ पाणी आहे. भ्रांती आहे ती, भ्रांती. गढूळ असल्यामुळे खालचं दिसत नाही. त्या नदीमध्ये जो गाळ आहे ना, तो आशारूपी गाळ आहे. आशारूपी गाळ. आणि या गाळामध्ये माणूस फसत राहतो. मी तेच सांगत होतो तुम्हाला. आशेने फसत राहतो. आशा त्याला खाली वळत राहते, आणि तीच आशा जीवनामध्ये भविष्यात आपल्याला दुःखाचं कारण ठरते. आशा ही परमं दुःखम, नैराश्यम परमं सुखम. आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. आशेने दीन केले देवासी, इतराशी काय ते. जगाचा जो नित्यदाता, तो आशेने केला भिकेसरिसा. वैराचे द्वारी झाला मागता, द्वार पाळता तेने त्यासी. तेरे द्वार खड़ा भगवान भगत
तेरा होगा बड़ा एहसान तो जुग जुग तेरी रहे निशान भगत भर भगत भर उठी है सारी धरती देख रे डोला गगन बसा समाधान डोल उठी है सारी धरती देख रे डोला गगन है सारा भीख मांगने आया तेरे घर जगत का पालनहारा रे जगत का पालनहारा मैं आज तेरा मेहमान तो कर ले मुझसे जरा आशा देवाला सुद्धा केवटाच्या दारामध्ये जाऊन मागावं लागतं आशा देवाला सुद्धा बडीच्या दारामध्ये जाऊन मागावं लागतं आशा नीच वामनत्व आले त्याशी बटू व्हावं लागतं ज्याच्या एक पदा नभन पुरे ऐसा महान श्रीहरी ज्याच्या एक पदा नभन पुरे ज्याच्या एका पायाने सगळं आकाश दुसऱ्या पायाने सगळी पृथ्वी तिसरा पाय ठेवायला त्याला जागाच नव्हती एवढा मोठा पण मागायचं म्हटलं की बटू व्हावं लागतंय म्हणून मागणाऱ्याचा हात नेहमी खाली असतो तंबाखू आहे का नाही बाप रे मला हे सांगायचं तंबाखू असू द्या मागणारा श्रीमंत असू द्या देणारा गरीब असू द्या मागणारा असेल तर त्याचा हात नेहमी खाली असतो आणि देणारा असेल तर त्याचा हात नेहमी वर असतो गरीब असू द्या हे श्रीमंत लोक गरीबाचेच तंबाखू खातात आमचे एक महाराज सांगत असतात तिकडे 2 JCB आहेत तिकडे 10 ट्रॅक्टर असं आहे पाजाच्या गौंडाचा चहा पितात ते ऐका समुद्राचं स्थान खाली असण्याचं कारण काय समुद्राचं स्थान पृथ्वीच्या खाली असण्याचं कारण काय भर्तृहरी म्हणतात त्याचं कारण हेच आहे की तो घेत राहतो तो मागत राहतो गंगेला म्हणतो तू माझ्याकडे यमुनाला म्हणतो तू माझ्याकडे सरस्वतीला म्हणतो तू माझ्याकडे पूर्णेला म्हणतो तू माझ्याकडे वर्धा म्हणते तू माझ्याकडे सगळ्या माझ्याकडेच आल्या पाहिजेत एवढं मोठं आहे ना तुझ्याकडे आता आणि तिकडे थोडं आम्हाला तर राहू दे सगळं तुझ्याकडेच मी समुद्राबद्दल बोलतो बरं काय तुझ्याकडे खासदारी तुझ्याकडे आमदारकी तुझ्याकडे कारखाना आहे तुझ्याकडे सगळं तुझ्याकडे विठाला 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 या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये महाराज सगळ्या पुढाऱ्याने म्हणतं आपल्याच बायका उभ्या केल्या असं आमच्याकडचं सांगतो बरं तुमचं माहीत नाही मागत राहणाऱ्या समुद्राचं स्थान पृथ्वीच्या खाली राहतं मागतोय म्हणून आणि देणाऱ्या मेघाचं स्थान पृथ्वीच्या वर राहतंय देतोय म्हणून संग्रहिक परप्राया समुद्रोपी रसातले संग्रहिक परप्राया इतका मोठा सागर पण समुद्रोपी रसातले दातारम जलदम पश्य गर्जंतम भुवनोपरी देणाऱ्या माणसाने गर्जना केल्या तरी चालतील महाराजच्या गोड लागत असतात न देणाऱ्या माणसाचं मौन सुद्धा माणसाला दुःख देत असतं लक्षात ठेवा पेरणी झालेली आहे आता पावसाची गरज आहे सगळे शेत पेरलेले आहे 2-4 दिवस जर नाही आला तर उलटण्याची शक्यता आहे आणि अशा वेळेला जर तिकून आला महाराज गर्जना करत
तर शेतकरी आनंदित झाल्याशिवाय राहत नाहीत कसं भाऊ. किती गर्जना कर गड्या, किती गर्जना कर, तुझ्या गर्जना आम्ही सहन करायला तयार आहे, फक्त पळून जा बरं, नाही तर गर्जनाच करून जाशील, फक्त पळून जा. तुम्हाला सांगतो, मेघाने आलंही पाहिजे आणि मेघाने देऊन गेलं पाहिजे. तसं श्रीमंताने एखाद्या कार्यक्रमात गेलं पाहिजे आणि फक्त जेवण करूनच निघून गेलं पाहिजे, दिलं पाहिजे. विठाल 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 विठाल. काय महाराज मंडळी सगळी, हां हा एक कटाचा प्रकार आहे बरं. इतके महाराज असताना एखाद्या अशिक्षित माणसाला कीर्तन करायला लावून हा कट आहे. ऐका, मी अभंगासाठी बोलतो. महाराज मागतायत. महाराज प्रपंचाच्या समोर मागत नाहीत, परमार्थाच्या समोर मागतात. मी एक अनुभव सांगू का महाराज? देवाच्या समोर जर तुम्ही एखादं विधायक मागणं मागत असाल तर आजही देव तुमचं मागणं पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आजही तुमची मागणी विधायक असली पाहिजे, विधायक असली. आजही आपण पारमार्थिक आहोत. आणखी सांगा, तुमचं नामचिंतन जर असेल आणि तुम्ही जर विश्वासाने खऱ्या अर्थाने त्याच्यावर विसंबून असाल आणि एखादं दुःख आल्यानंतरही तुम्ही जर ती भगवत कृपा मानत असाल, दुःख आल्यानंतरही बरे झाले देवा, भगवत कृपा मानत असाल तर माझा प्रभू तुमचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात नक्की सांगा, माझा अनुभव आहे. एक वेळा माणूस, पागल समजतो ना, इकडे वेळा समजतो ना, वेळा आणि इतका वेळा की तुमच्यापेक्षा जास्त, इतका वेळा त्याच्या डोक्यामध्ये किडे पडलेले आहेत असा वेळा, ज्यांच्या पाठीवर किळ्याने वारुळं बनवलेले आहेत इतका वेळा, ज्यांचे पाय सगळे किळ्याने खाल्लेले आहेत असा वेळा माणूस. मी एका मेलेल्या कुत्र्याचे आतडे खाताना पाहिला. सडकेवर पडलेलं होतं, बसा आणि तो त्याच्या बाजूनं बसला होता आणि त्याचे आतडे बाहेर काढत होता आणि खात होता. त्याच्या कांबा राहिल्या होत्या फक्त, असू द्या, त्याचं सगळं मांस किड्याने खाल्लं होतं. आणि ते पाहिल्यानंतर मला वाटते 11-12-13ची गोष्ट, 12-13ची गोष्ट आहे. त्यावेळेला महाराज अक्षरशः तुम्हाला सांगतो, एक तासभर आम्ही गहिवरलो. अरे माणूसच आहे, किडे पडलेत म्हणून काय झालं? माणूस आहे ना माणूस, किडे पडलेत म्हणून काय झालं? माणसाची सेवा तर माणसाने केली पाहिजे ना. त्यावेळेला देवाला मागणी होती की देवा मला या लोकांची सेवा करायची आहे, या लोकांची सेवा करायची, खरंच करायची. मी तुला मनापासून सांगतो देवा मला या लोकांची सेवा घडली पाहिजे. आणि खरं सांगतो बरं मी, हे मला या लोकांची सेवा, बघ तू कसं करायचं पाहा, पण मला या लोकांची सेवा काही का होईना पण करायची जीवनामध्ये. अक्षरशः काही दिवस निघून गेले, धीरे धीरे काम सुरू झालं. एक आश्रम आम्हाला सापडला आणि आता असे किडे पडलेले 350 वेळे आमच्या आश्रमात आहेत. सत्य संकल्पाचा चांगली असेल तर आजही माझा प्रभू तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. प्रपंच मात्र सुखाची इच्छा कधी पूर्ण करणार नाही. मी खरं माझ्या मातांना विचारतो, खरं विचारतो, सासवांना विचारतो अगोदर, खरं सांगा सासवांनो, खरं सांगा, तुम्ही तुमच्या मुलावर मुलं लहान असताना जितकं प्रेम करत होत्या
तेवढे मुलं लग्न झाल्यानंतर तुमच्यावर करतात का? फक्त माना हलवा, एकदम होकार न करतात का? करत असतील तर भाग्यवान आहात, पण आहे का मुलगी? खरं सांगा, लहानपणी मुलं कोणाचं ऐकत होते? आईचं. आता कोणाचं ऐकतात? तुझ्याकडे पाहतो मी, तिकडे काय पाहत होतो? हा सगळा रुबाब बाहेर आहे बाबू. घरी गेल्यावर म्याव. परतफेड नाही होत, 100% सांगतो तुम्हाला, नाही होत. जशा पद्धतीने व्हायला पाहिजे तशी नाही होत. आपण जितकं करतोय ना तितकं नाही करत महाराज. हे लोक परतफेड नाहीत करत, 100% करत नाहीत. अरे अरे त्याचं काम आहे ना आपल्याला. आता परतफेड होत नाही, 100% होत नाही. असे अनेक बाप आमच्याकडे येतात की खऱ्या अर्थाने ते सांगतात की आमच्या पोराला समजावून सांगतात महाराज सगळं काही आता आहे, करून ठेवलं. मन सांभाळत नाही तो पोरं. जेवण देऊन काय करता? मन नाही सांभाळत. नाविलाजाने काही गोष्टीसाठी होकार द्यावा लागतो, इच्छा नसताना सुद्धा. हा प्रपंच सांगतोय मी तुम्हाला. ज्याच्यापासून तुम्हाला सुखाची इच्छा आहे, भविष्यामध्ये ते दुःखाचं कारण ठरत असेल तर या प्रपंचापासून सुखाची इच्छा कराल कशी तुम्ही? मग पुढे चाला आता. मग इच्छा असेल चांगल्या गोष्टीची, समाधानाची, तर मागितलं पाहिजे. पण संसाराच्या पुढे नाही तर कोणाच्या पुढे मागितलं पाहिजे? सूत्र सांगतो, ज्याच्या पुढे आपण मागतो तो श्रीमंत असला पाहिजे. ज्याच्या पुढे आपण मागतो तो स्वतंत्र असला पाहिजे. ज्याच्या पुढे आपण मागतो तो उदार असला पाहिजे. उदार असला पाहिजे. श्रीमंत आहे, स्वतंत्र नाही. श्रीमंती खूप आहे, पगार खूप आहे, 50-60 लाख रुपये पॅकेज आहे, भरपूर श्रीमंती आहे, पण पगार याचा आहे, अधिकार मात्र तिचा आहे. स्वतंत्र नाही. काही लोक स्वतंत्र नसतात महाराज. काही लोक स्वतंत्र नसतात, त्यांना पारतंत्र्यामध्ये जीवन जगावं लागतं. एक माणूस शांडल आणायला गेला आणि गेल्यानंतर शांडल द्यावं म्हणे. एक शांडल कोणाला पाहिजे? आणि आमच्या सौभाग्यवतीला पाहिजे शांडल. अरे म्हटले मग तुमच्या सौभाग्यवतीला शांडल पाहिजे तसे शांडलचं माप लागेल ना? माप नाही लागणार. शांडलचं माप ते माप नाही लागणार. त्याने पाठ दाखवली, हे सकाळचं ताजं माप आहे. मग तुम्हाला काही समजलं का नाही? सकाळचं ताजं माप आहे म्हणे, हे मापून घ्या, या मापाची द्या म्हणे शांडल. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. देणारा श्रीमंत असला पाहिजे, देणारा स्वतंत्र असला पाहिजे, देणारा उदार असला पाहिजे. आपण श्रीमंत आहोत पण उदार नाही. आपण उदार असलो एखाद्या वेळेला तर श्रीमंत नाही. श्रीमंत आणि उदार असलो तरी आपण स्वतंत्र नाही. मग स्वतंत्र आहे कोण? उदार आहे कोण? तर महाराज म्हणतात तो स्वतंत्र आहे, तो श्रीमंत आहे, तो उदार आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा अपात्र, कैवल्या ऐसे पवित्र, वैर्या ही दिधले. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी हो, अनंत हे पोरी करताती पवाने. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी, अनंत हे पोरी हो, पुतणीला सुद्धा त्याने मोक्ष दिला. मोक्ष दुरारे उघ्युकीर होय, तोही आराधी तुझे पाय, तू धाडसी तेथ जाय पायकू जैसा, तुवा सनकादिकाचे नि माने, सायुज्य सौरसू दिधला पुतने,
की जे विषाचेनी स्तनपाने मारू आली. जो राजसूय यागाची सभासदी देखोनी त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्ती जिलाशी ऐशिया अपराधिया शिशुपाळा आपण पे ठाव दिदला गोपाळा. अरे काय उत्तांचरणाची आबाळा द्रौपदी चाळ तो वना आला याची लागी बैसावी पितयाच्या उत्संगी तो चंद्रा सूर्या परिसजगी श्लाघ्यू केला. स्वतंत्र आहे, पुतनेला सुद्धा मोक्ष दिला, स्वतंत्र आहे. आणि त्याची उदारता सांगतो महाराज. राम रावणाचं युद्ध होण्याच्या अगोदर रामप्रभूला बिभीषण शरण आला. शरण आला तुझं मूर्ख बिभीषण असं म्हटलंय रावणाने. लंका दानतेने मागितले. बिभीषण शरण आला आणि त्याला शरणागताला मरण न देणारे प्रभू असल्यामुळे त्याला शरण दिलंय. त्याला आपल्याजवळ घेतलं. पण सुग्रीवाने विचारलं आणि काय केलं प्रभूने लंका देऊन टाकली हो. त्याला देऊन टाकली. हे लंका तुला. हा, हे लंका तुला. तो मोबाईल त्याचं हे चालू आहे, लाईट चालू आहे, लाईट. हां, लंका त्याला देऊन टाकली. आणि लंका दिल्यानंतर सुग्रीव आला आणि सुग्रीवाने प्रभूला विचारलं, ऐका की प्रभू आपण लंका देऊन टाकली. म्हटले हां. अरे अजून युद्ध व्हायचं आहे. म्हटले हां. रावण आहे तो, रावण आहे रावण. हो, तो काय आपला हा आहे का? रावण आहे तो का ड्रम आहे का? रावण आहे तो, रावण. अरे इंद्र बारी, चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी. तुमच्या लक्षात येते ना? विधितेत करी दडन कांडान, अश्विनी कुमार दोन्ही, परिमळ द्यावे श्रेयस लागोनी, विलंब होता अर्धक्षणी, दासी धावुनी धुमसती. रावण मैराळ देव कानळे, करती राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसान दाविती जयाकडे, तेची रोकडे बुकाडी, नवग्रहाची पिळा गाढी, ते रावणे घातले बांधवडी, पायी घालोनिया बेडी, पायरी तडी अडकविले, अरे विघ्न न राहू शके जया. आता काय राहिलं तुमच्या कोट्याचं? त्यावेळेला प्रभूने सांगितलं, मूर्ख आहे सुग्रीवा तू. रावण बिभीषण शरण आलाय म्हणून मी त्याला लंका दिली. तसा रावण जर मला शरण आला ना, मी माझी अयोध्या त्याला देऊन टाकेन. उदार तू हरी आई कीर्ती चराचरी अनंत स्वतंत्र आहे, श्रीमंत आहे, उदार आहे का? हे आधिपत्य आहे. हे पाहिजे का? हे आमदारकी आहे. खर्च करायची ऐपत नाही का? मग आपण विधान परिषदचं पाहू. हे पाहिजे का? नाही का? हे पाहिजे 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 का? महाराज म्हणतात हे काहीच नाही पाहिजे. देवा माझे आणि मागाने हो नाही नाही देवा हो आणि मागाने नाही नाही देवा आणि मागाने नाही नाही देवा
अनेक मागणे नाही नाही देवा. या महाराज या. या पुढे या पुढे या. आमचे राहुल महाराज, हे माहीत राहुल महाराज, हे दुसऱ्या महाराजचं नाव काय? राजू महाराज, एकाच राशीचे तो. या. अनेक मागणे नाही नाही देवा. नाही नाही पाहिजेत मला. आईला म्हणते ना पोरग, नाही नाही नाही, तसं नाथ बाबा आपल्या आईला म्हणतात अनेक मागणे नाही नाही देवा. मला अनेक नको, मला इथं थांबायचं आणि पहिल्या चरणाकडे जायचं आहे. अनेक मागणे नाही नाही ह्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे नाही पण हे पाहिजे. हे नाही पाहिजे. अनेक म्हणजे हे नाही पाहिजे, हे नाही पाहिजे, पण पाहिजे मात्र नक्की. हे नाही पाहिजे. एखाद्या मुलाला विचारावं आईने, तुला काय पाहिजे? मला बॅट बॉल पाहिजे, घे. तुला काय पाहिजे? मला काय पाहिजे? काय पाहिजे रे? मला सांग ना. काय पाहिजे? अरे मला आठवत नाही ना, फटकन सांग ना. हां, मला हे काय फुटबॉल पाहिजे, घेऊन टाक. तुला काय पाहिजे रे नाऱ्या? तो म्हटला मला काय पाहिजे? कॅरम पाहिजे, घेऊन टाक. चौथ्याला विचारलं तुला काय पाहिजे? मला कॅरम नाही पाहिजे, मला फुटबॉल नाही पाहिजे, मला बॅट बॉल नाही पाहिजे. मग तुला काय पाहिजे? मला तू पाहिजेस. मला तू पाहिजे, मला तू पाहिजे असं म्हटलं ना महाराज, पटकन माहितीला उचलून घेत असते. ध्रुवाला भातकं दिलं आणि पाठवून दिलं, खेळणं दिलं. महाराज म्हणतात ध्रुवपदाची खेळणे. आपल्या उपमन्याला भातकं दिलं आणि पाठवून दिलं. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी फक्त देवाला मागितलं ना, त्या अंका बंकाला बत्र महाराजांनी कडेवर घेतला. कडेवर. आणि म्हणून हे नाही पाहिजे म्हटले नाही पाहिजे, हे नाही पाहिजे म्हटले नाही पाहिजे. आता ऐका, मग काय पाहिजे? अभंगाच्या प्रथम चरणात देवा माझे मन, देवा माझे मन, लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी. ओ देवा माझे मन, देवा माझे मन, लागो तुझे चरणी, देवा माझे मन. देवा माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. एखाद्या अभंगावर चिंतन करायचं असेल ना तर किमान 5-7 दिवस लागतात. माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. याची कारणं किती शोधता येतील आपल्याला. चंचलम ही मन कृष्ण, हे कुठंच लागत नाही, म्हणून तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. खऱ्या अर्थाने मन असं आहे महाराज, मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. देवा सगळं आम्ही सांभाळू शकतो रे, मन नाही सांभाळू शकत. मन कधी कुठून चक्कर मारून येईल काही सांगता येत नाही. काय काय करीतो या मना. अर्जुनाची सुद्धा ही फार मोठी समस्या आहे की देवा माझं मन अत्यंत चंचल आहे रे, मी तुझ्या जवळ असून सुद्धा माझं मन चंचल आहे. चंचल मी मन कृष्ण प्रमाथी भयंकर अनर्थ. बहुत चंचल चपळ आहे. हे मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे, ही माझी इच्छा आहे. मन इतकं महत्त्वाचं असते महाराज. मन लागलं ना की झालं, जीवन सार्थक झालं बघा. मन फार आता तुम्ही कीर्तनाला बसलेले आहात,
ऐकताय तुम्ही, पण तुम्ही सारखी वाट पाहता 1 वाजण्याची. नाही हो, जवडी नाही चित्तन काय मांडिलेशे प्रेत, काय मांडिलेशे. आणि म्हणून मन लागणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो, रोज सकाळी देवाऱ्यासमोर बसा आणि मन लावणं शिका. मन लावणं शिका. त्या देवाऱ्याकडे पहा, देवाऱ्यातल्या देवाकडे पहा, त्याच्याकडे टक पहा आणि थोडं विसरत चाला. मी खरं सांगू का, तुम्ही 1 मिनिट जरी सगळा प्रपंच विसरलात ना, धन्य झाला. 1 मिनिट जरी विसरला, 1 मिनिट, हो 1 मिनिट, मग तो मिनिटच पुढे वाढत जाईल. मग तो देखेल माझे सुख नंतर वाढत जाईल. 1 मिनिट जरी तुम्ही सगळा प्रपंच विसरला ना, 1 मिनिट, जास्त नाही म्हणत मी, फक्त 1 मिनिट जरी तुम्ही प्रपंच विसरलात ना, ते समाधान तुम्हाला स्वर्गामध्ये सुद्धा भेटणार. तेने मुक्तीचारी साधियेल्या तेने मुक्तीचारी साधियेल्या देवाची येणारी सात्विक, राजस आणि तामस हे 3 गुण माणसामध्ये असतातच. तामसताही असली पाहिजे, राजसताही असली पाहिजे आणि सात्विकताही असली पाहिजे. तुमच्यामध्ये तामसता जर नसेल तर तुम्हाला झोप येणार नाही. झोप हे तामस गुणाचं लक्षण आहे, नाही का? तामस गुणाचं लक्षण आहे. तुम्ही राजस जर नसाल तर तुमच्याकडे कोणचंच कार्य होणार नाही, हे राजसाचं लक्षण आहे. आणि तुम्ही जर सात्विक नसाल तर तुमच्याकडून कीर्तन ऐकणं सुद्धा होणार नाही. ह्या 3ही गोष्टी असल्या पाहिजेत. हे 3ही गोष्टी असल्या पाहिजेत. मला असं वाटतं की क्रिकेटमध्ये हे 3 स्टंप असतात, नाही का? स्टंप 1 2 3, 4 नसतात, 1 2 3 असतात. हो, आणि हे असे नसतात महाराज, ते असे थोडे बाजून असतात. हा महत्त्वाचा आहे बरं का. असे बाजून असतात, त्याच्यामध्ये मधात जागा असते, इथं आणि इथं. तसे हे 3 गुण आहेत. हा तमोगुण आहे, हा रजोगुण आहे, हा सत्वगुण आहे. पण याचं अंतर मात्र महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे, ते एका ठिकाणी नसले पाहिजेत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखादं सात्विक काम करत असाल तर त्यामध्ये तामसता नसली पाहिजे. आणि तामसता घेऊन जर तुम्ही कीर्तनाला आलात तर ती तुम्हाला झोपवल्याशिवाय राहणार नाही. हे 3ही गुण वेगवेगळे असले पाहिजेत, वेगवेगळ्या ठिकाणी असले पाहिजेत. सात्विकता ही अत्यंत महत्त्वाची आहे. 1 दिवस ते त्याच्यावर अंमल केल्याशिवाय राहणार नाही राजस गुणावर. पण मला असं वाटतं की ते मन देवाच्या चरणी लागणं महत्त्वाचं आहे. महाराज म्हणतात, देवा माझे मन लागू तुझे चरणी. खरं सांगू का, एकदा मन लागलं ना महाराज की मग ते तिथून उठतच नाही. ते प्रपंचाच्या चरणी असो वा देवाच्या चरणी असो. माणसं मरेपर्यंत प्रपंचात मन लावतात, निघत नाही. एक म्हातारं आजारी पडलं आणि आजारी पडल्यानंतर त्याचं जाण्याची वेळ होती आता. आणि ते म्हणायचं काहीतरी वा के काय म्हणायचं, वा के. लोकांना, घरच्यांना असं वाटलं की पहा बरं, जन्मभर बिचाऱ्याने कधी सप्त्याला वर्गणी नाही दिली आपल्या म्हाताऱ्याने. जन्मभर कधी मंदिरात गेलं नाही, जन्मभर कधी देवाचं नाव घेतलं नाही, ना आता बघा देवाचं नाव घेते म्हातारं. वा के म्हणजे वासुदेव केशव, वासुदेव केशव, वासुदेव केशव म्हणते. शेवटी काय झालं, याला स्पष्ट म्हणता यावं म्हणून म्हाताऱ्याला औषध दिलं. त्याने मग स्पष्ट म्हणून दाखवलं. म्हणा बाबा आता वासुदेव केशव म्हणा. अरे कशाचा वाशान कशाचा केशा म्हणे, ते वासरू केरसुनी खाते ते पा. लक्षात आलं का? हे मन तुम्ही जेवढं प्रपंचात लावाल ना तेवढं ते मरेपर्यंत प्रपंचातच राहते. विठाला 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 जन्म जन्म मुनि जतन
अंतिराम कही आवत नाही राम सिया राम हा खिसा काय कापसाचा खिसा आहे का? हा खिसा काय सोयाबीनचा आणि ऊसाचा खिसा आहे का? हा आमचा खिसा सोयाबीनचा आणि ऊसाचा खिसा नाही महाराज. हा खिसा आम्हाला ज्ञानोबा तुकोबाऱ्याने शिवून दिलेला खिसा आहे, लक्षात ठेवा. आणि या खिशाचा उपयोग सुद्धा त्याच्यासाठी झाला पाहिजे. कुठं लागते महाराज आमचं मन सुद्धा नाही लागत. काय सांगावं तुम्हाला, लागतो. पहिला धर्म, बायको मेली सुद्धा तरी सुद्धा धर्म, पोरग मेलं तरी सुद्धा धर्म, बायको खट्याळ असली तरी सुद्धा धर्म, लोकांनी गावातून काढून दिलं तरी सुद्धा धर्म, माझ्या मायबापाला या लोकांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं तरी सुद्धा धर्मच, आम्हाला सिद्ध बेटामध्ये पाठवलं तरी सुद्धा फक्त धर्म, आम्हाला शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला पाठवलं तरी सुद्धा फक्त धर्म श्रेष्ठ ठरला. आम्ही आमच्या अंगावर माणसं थुंकले तरी सुद्धा आम्ही त्या थुंकण्याचा विचार केला नाही, धर्माचा विचार केला आहे. सगळेच जर प्रपंचाचा तुम्ही आम्ही सारखाच विचार करत राहिलो तर मग याचा विचार कोण करणार? आमचं मन सुद्धा नाही लागत महाराज. चंचलम हे मन कृष्ण. आणि म्हणून प्रपंचामध्ये मन लागणं हे काही चांगलं नाही. मन हा विषारी दात आहे, दात विषारी दात आहे. सगळा साप वाईट नाही, दात वाईट आहे. सगळा विंचू वाईट नाही, नांगी वाईट आहे. तसा सगळा प्रपंच वाईट नाही, तुम्ही त्याच्यात जे मन नेहमी ते वाईट आहे, ते वाईट आहे. मन काळा, मन काळा. आणि मन काळा आणि ते कुठंतरी चांगल्या ठिकाणी लावा. देखली ठायेची छाया सोके, देखली हो, ते एखाद्या ठिकाणी लावलं की मग ते जाणार नाही. आता कोठे धावे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून येती. या व्यसनामध्ये माझं मन गुंतलंय. थोडक्यामध्ये 5 मिनटं राहिले. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडून येती. आणखी काय पाहिजे महाराज? नामस्मरण घडो, घडत नाही म्हणून मागणी मागतायत ना. किती विचार केला तरी घडत नाही महाराज, किती विचार केला तरी नामचिंतन घडत नाही. कीर्तन ऐकणारे आणि कीर्तन करणारे सुद्धा निंदा जेवढी करतात ना तेवढं नामचिंतन करत नाहीत, लक्षात ठेवा. घडत नाही, घडत नाही, नाही घडत. आणि म्हणून तर मागणी मागतायत ना. घडलं असतं तर मागणी मागण्याची काय गरज होती? आपल्याकडून जर सतत नामचिंतन घडलं असतं तर मागणी मागण्याची काय गरज होती? नामस्मरण घडो, संत समागम, संतांचा समागम नित्य घडो देवा. नामस्मरण घडो, संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. दुसरा भ्रम नकोस. मला यज्ञ नको, मला याग नको, मला ज्ञान नको, मला 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 काही नको. मला फक्त हे सोगाभ्रम, फक्त संत समागम पाहिजे. आणि पुढे महाराज असं म्हणतायत की माझ्या जीवनामध्ये पायी तीर्थयात्रा, रुखी राम तीर्थयात्रा याच्यामध्ये प्रमाण होतं म्हणून हा अभंग घेतला आहे. तीर्थयात्रा, तुम्ही 4 धामाच्या तीर्थयात्रा करून आलात नाही का? एकट्या एकट्याच गेल्या होत्या. ते आमचे कुठं सोडले होते त्या? हां, 2घही जण गेले ते. बापरे, मग नावं तुमचेच आहेत फक्त. मग ते तिकडे सोडले का? घरी आणले ना? हां, त्यांना चांगलं सांभाळा बरं का. बिचाराला त्रास देऊ नका. दर्शन घेत जा त्याचं रोज. हे विनोद आहे, हां विनोद आहे. पाय विनोद आहे, विनोद म्हटलं मी. तू कशाला लावून घेतो तुला सगळं? विनोद म्हटलं मी. हा एकटाच लावून घेते सगळं माझं बोलणं. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, नाही का? हाची माझा नेम, सिद्धीने माझी विनंती आहे. 4 धाम यात्रा तर झाली पाहिजे, आपण गेलं पाहिजे, तीर्थयात्रा केल्या पाहिजेत.
पण माझी आपल्याला विनंती आहे वारकरी म्हणून, सगळ्या तीर्थयात्रा नाही झाल्यात तरी वर्षातून एकदा पंढरपूरची यात्रा केली पाहिजे. ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष ऐसा नाम घोष सारा गोट ऐसी चंद्र भागा ऐसे चंद्रभागा कुठे आहे? असा देव कुठं उभा आहे? दुर्मिळ दर्शन घ्यावं लागलं असेल. इथं जवळ जाऊन दर्शन आहे म्हणून तीर्थयात्रा नाही झाल्या तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही तीर्थयात्रा केल्या म्हणजे आम्हाला कीर्तन करायला भेटतात. आम्हाला कीर्तन करायला भेटतात म्हणजे तुम्ही बरोबर समजून जाऊन झालं मंजेवर तुमचं जास्त लक्ष आहे. आणि म्हणून पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम. धन्यवाद, तुम्ही सगळे तीर्थयात्रा करून आलात. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम. हो, हाची माझा नेम सिद्धी नेई विठोबार. रघुमाये हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि 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 जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार हे सगळं मला पाहिजे, दुसरं काही पाहिजे नाही. अनेक मागणे नाही नाही देवा. आणि शेवटची मागणी एका जनार्दनी सेवा दृढ देई. मला सेवा पाहिजे, मला तीर्थयात्रा पाहिजे, मला संत संगम पाहिजे, माझं मन तुझ्या चरणी लागलं पाहिजे. अशा ह्या सगळ्या मागण्या नाथबाबा या अभंगातून मागून घेतात. झालंय आपल्याला आता पंक्तीला फक्त 15 मिनिट टाईम आहे आणि 15 मिनिट मी ते ठेवलेत. असू द्या, आता असू द्या, आता राहू द्या. फक्त विनय करायला लावा, बाकी राहू द्या. बसा खाली. 15 मिनिट मी माझ्या कीर्तनातले जे बाकी ठेवले त्याचं कारण सांगतो. कारण असं आहे, 1917 साली जोग महाराज